कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा. माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आहे श्रीकृष्ण जयंती, त्यामुळे मी आज अशी नटलेली आहे. बरेच दिवस हा मी शिवलेला ड्रेस आहे. हा असा शिवलेला आहे मी ड्रेस. तर हा असा मी ड्रेस शिवलेला आहे. ऍक्च्युली माझ्या आईच्या साडीचा मी शिवलेला आहे हा ड्रेस. तिच्या साडीपासून बनवला. तर कसा झालाय मला नक्की कमेंट करून कळवा. हे असे टॅसल्स लावलेत मी त्याला, कारण का हे अंगराखा पॅटर्न केलंय ना मी, त्यामुळे मग हे असं इथे नॉट बांधलेली आहे, नॉट केली आहे. म्हणजे जस्ट स्टाईलसाठी ती नॉट दिली आहे. आणि हे टॅसल्स सुद्धा मी ह्याच्या साडीच्या उरलेल्या कपड्यापासून हे टॅसल्स पण बनवले आहेत. तर ते असे छान वाटतात ना अंगरखा पॅटर्नला. बरं, मी माझ्या ड्रेस बद्दलच बोलत राहिलीये. म्हणजे मी पण खूप बरेच वर्ष शिवून 2-3 वर्ष झाली आणि घातलाच नव्हता. आज मला घालायला मिळालाय, त्यामुळे मी सुद्धा खुश आहे. सगळे ह्या निमित्ताने मला तो घालायला मिळाला. म्हटलं कृष्णाचा बर्थडे तर असं थोडासा मोरपंखासारखा कलर सगळे आहेत ना त्याच्यामध्ये, म्हणून मग मी हा ड्रेस घालायचं ठरवलं. तर आणि माझी आता कृष्णाच्या जन्माची तयारी सुद्धा झाली आहे, कारण का आपल्या कृष्णाचा आहे हा हॅपी बर्थडे. त्यामुळे माझी देवांची वगैरे तर पूजा झालेली आहे. आता कृष्णाची संध्याकाळ झाली आहे, तर मला कृष्णाची पूजा करायची आहे. मी मुद्दामून सकाळपासून करून ठेवली नाही, कारण का रात्री 12 वाजताचा त्याचा जन्म ना, तर सगळी पूजा कशी अशी फ्रेश फ्रेश दिसली पाहिजे ना, म्हणून मी सकाळपासून पूजा करून ठेवली नाही कृष्णाची. तिकडे देवांची पूजा झालेलीच आहे. किचनमध्ये माझे देव असतात तुम्हाला माहितीये, आणि कृष्ण हा नेहमीप्रमाणे माझा इथेच असतो. तर मी कृष्ण जन्मासाठी सेटअप इकडे केलेला आहे. इथे कृष्ण जन्माची मी सगळी तयारी करणार आहे. तर हा कृष्णासाठी मी मस्त पाळणा घेतलेला आहे. माझा मागच्या वर्षीचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हाच पाळणा वापरला होता मी. मागच्या वर्षीच ऍक्च्युली मी हा नवीन घेतला होता, नाहीतर त्याच्या आधी माझ्याकडे ना स्टीलचा असतो ना एक छोटा, तसा पाळणा होता. हे आहेत कृष्णाचे कपडे, ही त्याची बासरी, आणि हा आहे मोठ्या कृष्णाच्या मूर्तीचा हा मुकुट आहे, आणि हा छोट्या मूर्तीचा मुकुट आहे छोट्या कृष्णाचा. आणि ही भरपूरशी फुलं आणलेली आहेत, गुलाबाची आणलेली आहेत, तुळस आणलेली आहे, कृष्णाला जी प्रिय आहे ती तुळस आणलेली आहे, गजरे आणलेले आहेत पाळणा सजवायला. परत ही अशी फुलं पण अशी लावून मी पाळणा त्याचा आता सजवणार आहे. तर म्हटलं आता संध्याकाळी सगळं करायला घेते. तर आता आणि रात्री 12 वाजता आम्ही पाळणा हलवतो. तर जास्त काही मला कृष्ण जन्माचे अगदी पूजा विधी वगैरे तेवढे काही येत नाहीत, आणि मी खूप वर्षांपासून ही पूजा करते जशी मला आवडते, माझ्या आवडींप्रमाणे मी करते. म्हणजे काय मग असं अगदी शास्त्रोक्त पद्धतीने वगैरे मी करत नाही, पण ठीक आहे, मला आवड आहे म्हणून मी लहानपणापासून ही पूजा करायला सुरुवात केली आणि ती आजही मी करते. कारण का आमच्या घरी असं कोणीच कृष्ण जन्म वगैरे केला नव्हता, पण मीच त्याची सुरुवात केली ॲक्च्युली. तर मला म्हणजे ऑब्सेशन आहे लहानपणापासून कृष्णाचं. हे मला वाटतं माझ्या आधीच्या पण काही ब्लॉग्समध्ये बोललीच असेल. तर लहानपणापासून मला कृष्णाचं खूप ऑब्सेशन आहे, त्यामुळे मग मी ही कृष्णपूजा वगैरे माझ्या पद्धतीने माझ्या आवडीनुसार मी करत असते. चला, तर मग आता आपण पाळणा सजवायला घेऊ. म्हणजे मग आपल्याला 12 वाजता पाळणा हलवायचा आहे. तर आता संध्याकाळची देवांना दिवाबत्ती वगैरे करून झालेलं आहे, आणि आता मी पाळणा सजवून इकडे मस्त पूजा करून घेणार आहे. मग नैवेद्य पण मला बनवायचं आहे. नैवेद्याला मी काय करणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन. काय काय नैवेद्य दाखवणार आहे तो. चला मग आता पाळणा सजवायला घेऊया. तर आता मी पाळणा हा रेडी करणार आहे. तर कसा सजवणार आहे तुम्हाला, ही 2 वे टेप घेतलेली आहे मी, आणि आता ती मागच्या बाजूनी ना ती पूर्ण चिकटवून घेते पाळण्याच्या भोवती. तर ही अशी मागच्या बाजूने पूर्ण 2 वे टेप लावून घेतली आहे. आता त्याचं जे कव्हर आहे ना ते काढून टाकणार आहे मी. तर हा पेपर मी असा काढून घेते. आता एका बाजूने मी अशी गुलाबाची फुलं लावणार आहे त्याला.
लाल जास्त आहेत ना, त्यामुळे लाल फुलं जास्त लागते. तर हे असं मस्त झटपट होणारं डेकोरेशन आहे. असं डोक्यात आयडिया आली, म्हटलं चला असं ह्या वर्षी असं जरा काहीतरी करूया मनानेच. तुळस सुद्धा भरपूर आणली होती. आता एका बाजूनी ना मी अशी तुळसच लावून घेणार आहे. एक बाजूनी अशी फुलं लावून घेतली आणि एका बाजूनी तुळस चिकटवून घेणार आहे सगळी. ते हे 2 वे टेपमुळे किती इझी होतं बघा. तुम्ही पाहिजे तसं डेकोरेट करू शकता अगदी कमी वेळामध्ये. आणि अशी हलकी फुलं वगैरे असतील ना तर ती पटकन चिपकून जातात त्याला टेपला. आता ना मी पाळण्याला ना पुढच्या बाजूनी पण अशी 2 वे टेप लावून घेते आणि अशी पुढच्या बाजूला सुद्धा फुलं लावणार आहे. पण आता वेगळी फुलं लावीन थोडीशी. पाहिजे होती फुलं पण ठीक आहे. आता पाकळ्यांनी चिकटवल्यावर तर हे असं छानसं डेकोरेशन केलेलं आहे. काय ना देठ मी आधीच कापून घेतले ना गुलाबाचे. ऍक्च्युअली मी थोडे ठेवायला पाहिजे होते पण अगदी वर आली असते की ते गुलाब तरी जेवढे छान दिसले नसते जितके की ते आता इथे असे छान दिसतात. तर छान वाटतं. एका बाजूला तुळस, एका बाजूला गुलाब आणि फ्रंटला मी हे अशी मस्त शेवंती लावलेली आहे. तर छान झालेलं आहे. सो खूप जास्त पण फुलांनी मी त्यांना डेकोरेट केलं ना तर हे जे छान डिझाईन आहे ना पाळण्याचं इतका सुंदर आहे ना तर ते डिझाईन तेवढं दिसून येणार नाही. आणि कृष्ण पण आपला उठून दिसला पाहिजे ना ह्याच्यामध्ये. तर आता मी कृष्णाला आता ड्रेसअप करते छान. त्याला त्याची कृष्णाची आंघोळ वगैरे झालेली आहे. हा आहे आपला कृष्ण. छान आहे ना. अशी सुंदर छोटीशी मूर्ती आहे माझ्याकडे. तर मी ती इकडे प्रतिकात्मक म्हणून अशी ठेवणार आहे कारण का माझा पूजेचा देवघरामध्ये आहेच कृष्ण आणि त्याची सुद्धा पूजा होणारच. ह्याच्यासोबत त्याची सुद्धा पूजा होणार आणि ही प्रतिकात्मक मूर्ती आहे. तर आज ती मी इथे ठेवून असं पाण्यामध्ये ठेवणार आहे. तर ओके पहिले तर ड्रेस घालून घेते ना. तर हा सुंदरसा ड्रेस आणलेला आहे मी कृष्णाला मस्तपैकी. आता आपण तो घालून घेऊया. बरं असा हा घेर दिसला तरी छान वाटेल. ओके तर हा असं येस छान दिसतोय बघा. मस्त दिसतोय ना. आणि ही क्यूटशी बासरी आणली आहे मी त्याच्यासाठी. ती आता इथे अशी ठेवून देते. आणि हा आहे मुकुट सुंदरसा. तो सुद्धा घालून घेते कृष्णाला. तर थोडंसं कृष्णापेक्षा मोठा आहे मुकुट पण छान दिसतोय. झालाय बरोबर. मोठ्या कृष्णाला सजवून घेऊया आपण. तर हा मुकुट मी आणलेला जयश्री मधून. मागचा तुम्ही तो जयश्री कलेक्शनचा मी एक ब्लॉग केला होता. आता मला वाटतं 2 ब्लॉगच्या आधीचाच ब्लॉग असेल. तर तेव्हा मी दाखवलेलं जयश्री कलेक्शन मध्ये छान छान गणपतीचे वगैरे दागिने आलेले आहेत. तर तिथूनच मी हा मुकुट घेतला कृष्णासाठी. तर मोठे मोठे मुकुट होते आणि माझी गणपतीची मूर्ती खूप छोटी आहे. तर म्हटलं कृष्णाला खूप छान दिसेल म्हणून मी तेव्हा हा घेतला होता. तर माझा तो ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर तो सुद्धा नक्की चेकआउट करा. तर आता आपण मुकुट घालून घेऊया कृष्णाला. असा मस्त दिसतोय ना मुकुट. पण हा असा बसलेला आहे कारण काय ना हे सगळं अटॅच असल्यामुळे असा दोरा वरून दिसतोय. पण ठीक आहे ओव्हरऑल असं पुढून असं छान लुक आलेला आहे त्याला.
मामा कृष्णासाठी नुसतं नारळ दिलेलं आहे. सकाळपासून घालणार होती पण म्हटलं एकदम कोमेजून जाईल आणि संध्याकाळी पूजेच्या वेळेला पाहिजे ना, म्हणून मग मी आता घालते. ह्याच्यातले पण दिवे लावून दिवो ठेवायला लागेल मस्त दिसतं. तर अशी माझी छानशी कृष्ण जन्माची तयारी झालेली आहे, पूर्वतयारी करून झालेली आहे म्हणजे. आणि हे आहे माझं देवघर. तर आमच्या देवघरामधले पण देवांची अशी छानशी संध्याकाळी मी मस्त पूजा करून घेतली आहे. म्हणजे पूजा सकाळीच घेतली आहे आणि आता संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे केलेला आहे. आणि हा आहे आमचा देवघरातला छोटासा पूजेचा श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्ण. खूप छोटी मूर्ती आहे ही, म्हणून मग मी प्रतिकात्मक म्हणून तिकडे हॉलमध्ये असं पाळणा घेऊन असं छानसं थोडंसं ह्याच्यापेक्षा मोठ्या मूर्तीची पूजा करते. त्यामुळे काय आहे ना की मला मग कृष्णाला छानपैकी सजवता पण येतं ना, मस्त व्यवस्थित दागिने वगैरे घालता येतात आणि उठूनही दिसतो मग तो पाळण्यामध्ये. तर अशा प्रकारे छानशी पूजा झालेली आहे माझी. असे मस्त आता लाइटिंग वगैरे लावलेलं आहे. दिवा इकडे एकच लावला आहे कारण का बाजूला सोफा आहे ना आणि सगळंच लक्ष द्यायला पाहिजे, त्यामुळे हे इकडे तर आर्टिफिशियल लावलेत मी दिवे. हे पण लाइटिंग लावलेलं आहे आणि ते एक शास्त्रापुरता दिवा लावलेला आहे. उगाच जास्त दिवे काही लावलेले नाही आहेत मी. ही गौमाता त्या दिवशी मी आणलेली ना, ती आता इथे ठेवलेली आहे. छान झाली आहे ना सजावट, म्हणजे मला तरी खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. ही माझी पूजा आणि ही माझी कृष्णाची मूर्ती. वा, सुंदर दिसतोय अगदी. इथे सुद्धा एक गाय वासरू आहे. हे बरेच वर्षापासून माझ्याकडे ही मातीची मूर्ती आहे. गाय वासरूची बरेच वर्षांपासून आहे माझ्याकडे. तर आता छानशी सुंदर अशी पूजा झालेली आहे माझी. मस्तपैकी करून झालेली आहे. आता मी जाणार आहे किचनमध्ये कारण का मला नैवेद्य वगैरे सगळं बनवायला घ्यायचं आहे. काय काय बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवेनच. तर कृष्णाला ना म्हणजे आमच्याकडे आमच्या गावी म्हणजे कोकणामध्ये कृष्ण जयंतीला आंबोळ्या करतात. मागच्या वर्षीचा तुम्ही माझा व्लॉग बघितला असेल तर तेव्हासुद्धा मी सेम हाच मेनू केला होता. यावर्षी पण तोच केला आहे कारण का एरवी मी काळ्या वाटाण्याची उसळ वगैरे असं काही बनवतच नाही, त्यामुळे मग ह्या निमित्ताने बनवली जाते. काळ्या वाटाण्याची उसळ खूप रेअरली बनवते मी. तर हा एक सण मिळतो तसा काळ्या वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी. तर काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहे, आंबोळ्या बनवणार आहे आणि दही काला बनवणार आहे. तर मी काला कसा बनवते वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवीनच, शेअर करीनच तुमच्यासोबत.
चला तर मग आता मी किचनमध्ये जाते, स्वयंपाकाच्या तयारीला लागते. आम्ही काय उपवास वगैरे करत नाही. देवाची पूजा झाली, देवाला नैवेद्य दाखवला का आम्ही जेवून घेतो आणि मग रात्री 12 वाजता शास्त्रापुरतं आम्ही म्हणजे शास्त्र म्हणून हा पाळणा असा मस्त इथून हलवणार. आणि त्याचं बड्डेचं सेलिब्रेशन झालं म्हणजे कृष्ण जन्माचं. सॉरी, आपल्या तोंडात बड्डे असंच येतं ना. ठीक आहे, चला तर मग आता मी जेवणाच्या तयारीला लागते. तर आता मी काळ्या वाटाण्याची उसळ बनवते. तर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी राई जिरं घातलं आहे फोडणीला. ह्याच्यात कांदा लसूण वगैरे काही घालणार नाही आहे. ऑलरेडी वाटण मी तयार करून ठेवलेलं, तर ते आता मी फोडणीला घातलेलं आहे फोडणीमध्ये. आता हे चांगलं ढवळून घेते आणि ह्याच्यामध्ये जस्ट आपलं फक्त हळद, मीठ, गरम मसाला आणि आपलं लाल तिखट हे सगळे मसाले आपले रेग्युलर जे असतात ना ते घालून ही काळ्या वाटाण्याची उसळ मी करणार आहे. साईड बाय साईड हे डोश्याचं पीठ आहे, त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे कारण का डोसे पण बनवणार आहे. उसळ बघा रेडी आहे आपली. आता एक उकळी आली का उसळ रेडी झाली. मग मी डोसे करून घेईन. आता इथे मी काला बनवते आहे. त्याच्यासाठी जाड पोहे असतात ना ते धुवून घेतलेले आहेत, धुवून निथळून घेतलेत. त्याच्यात गुळाची पावडर घातली आहे आणि आता ह्याच्यामध्ये सफेद तीळ घालणार आहे मी भाजलेले. ॲक्च्युली काळे तीळ घालतात पण माझ्याकडे काळे तीळ नव्हते म्हणून मी सफेद तीळ घातलेत आणि थोडं दही घातलं आहे आणि अशा प्रकारे काला बनवून घेतलेला आहे. आता ही आहे शेगलाची भाजी. पाण्यात मी भिजवून ठेवलेला, स्वच्छ धुतलेला आधी मी हा पाला शेगलाचा. हे मगाशी मी तुम्हाला सांगायलाच विसरली की शेगलाचा पाला सुद्धा आणलेला आहे. शेगलाचा म्हणजे शेवग्याच्या झाडाचा पाला आहे हा. तसा मस्त कोवळा मिळाला तो आणला. तर आजच्या दिवशी ह्या शेगलाचा पाला सुद्धा बनवतात, ही सुद्धा प्रथा आहे. तर मी असं भिजत ठेवल्यामुळे हे पाण्यामध्ये बघा, इथे दाखव, पाण्यामध्ये सगळे बारीक देठ जे राहिले होते ना ते सगळे पाण्यात खाली याचे बसून गेले. त्यामुळे आता याच्यामध्ये नुसता पाला आहे, जरा सुद्धा देठ चरचर येणार नाही. त्यामुळे हे आता अशी छोटी छोटी अगदी पानं आहेत, त्यामुळे अशीच्या अशी मी फोडणीला घालणार आहे. जस्ट कांदा लसूण काही घालणार नाहीये मी या भाजीला, अशीच करणार आहे भाजी. मी सुद्धा बरेच वर्षांनी ही भाजी बनवते. माझी आजी ही भाजी बनवायची खूप छान. आमच्या बागेमध्ये झाड होतं शेवग्याचं आणि त्याचा असा कोवळा पाला आला ना तर मग ही भाजी बनवायची बाहेर असं चुलीवर. अंगणात आमची एक चूल सुद्धा होती, तर मला खूप आवडायचं चुलीवर असं बनवलेलं तिने, विशेषतः आजीने. कारण का ती क्वचितच कधीतरी जेवण बनवायची ना, तर मग तिला मी सांगायची की आजी असं इथेच चुलीवर भाकरी आणि भाजी असं बनव. तर आता मला ती आठवण झाली, खूप नॉस्टॅल्जिक फील झालं म्हणून म्हटलं चला ही मेमरी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू. आणि हो, मला अजून एक मेमरी तुमच्यासोबत शेअर करायची आहे, पण मी ती सगळ्यात शेवटी शेअर करणार आहे. आता तरी हेच आहे, गरम होत आहे. नवीन ड्रेस घालून मी स्वयंपाक करते तर गरम खूप जास्त होत आहे. तरी आज पाऊस चांगला बऱ्यापैकी पडला आहे. आता जेवण होईलच. काळ्या वाटाण्याची इकडे झालेली आहे मस्तपैकी. त्याच्यात आता वरून फक्त मला कोथिंबीर घालायची आहे. हा शेगलाचा पाला इथे शिजत ठेवलाय आणि झाल्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये ओला नारळ घालणार आहे. हे कुठ्याकडे बिलकुल नका बघू, आज की घाई आहे, गडबड आहे ना सगळी. ऑलरेडी जेवणाची वेळ होऊन गेलेली आहे आणि त्यामुळे सगळं पसारा होतोय कुट्यावर. तर हे असे जाडच घावणे काढणार आहे मी. गावी अजून ह्याच्यापेक्षाही जाड करतात, पण मी तेवढे जाड नाही बनवणार आहे. पीठ काय ना सकाळी बनवून ठेवलेलं, पण ते पाऊस खूप आहे त्यामुळे एवढं पीठ काय असं चांगलं असं आलं नाही. आता बघू रांगोळ्या चांगल्या निघतायत का ते. इथे नैवेद्याचं ताट रेडी ठेवलंय. चांदीच्या ताटामध्ये कृष्णाला जेवण देणार आहे. चांदीच्या वाटीमध्ये भाजी, इथे आंबोळी, शेंगलाची भाजी आणि हा दही काला केलेला आहे. आणि आता आंबोळ्या आपल्या होतील तसं मी नैवेद्य दाखवून घेणार.
ना हर्षद घरी आहे. सुट्टी आली आहे, 3 दिवस सलग सुट्टी आली आहे ना, त्यामुळे बरं पडलंय सगळ्यांना. आणि मेन म्हणजे मला खूप बरं झालंय की शूट करायला आता हर्षद आहे. माझं मलाच करावं नाही लागत आहे एकटीला. त्यामुळे मला खूप बरं वाटतंय आता. आंबोळी अशी मस्त जाळीदार झाली आहे बघा, छान झालेली आहे. दुसऱ्या बाजूनी भाजण्याची मला तर काही गरज वाटत नाही, अशीच छान लागते. तर नैवेद्य रेडी आहे. तुम्हाला दाखवते मी काय काय केलंय. पहिले तर आता इथे ना मला जागा होणार नाहीये, त्यामुळे मी नैवेद्याचं ताट इथे खालीच ठेवणार आहे. फळं पण मी इथे खालीच घेतली आहेत. आता मी इथेच असा नैवेद्य दाखवणार म्हणून मी इथे टिपॉय घेतलं. तर नैवेद्य दाखवून झालेला आहे. आणि घरातल्या देवांना सुद्धा नैवेद्य दाखवून झालेला आहे. तर आता ब्लॉगची सांगता करता करता तुम्हाला शेवटचा एक माझा लहानपणीचा किस्सा सांगते, जो मी तुम्हाला म्हटलेला की मी तुम्हाला नंतर सांगेन. तर तो किस्सा असा की लहानपणी ना माझे केस अगदी कुरळे 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 ना. तर मला कृष्ण बनवायचे. तर अगदी मी सिनियर सिनियर के जी किंवा फर्स्ट मध्ये असेल, पहिलीमध्ये. तर तेव्हा मला ना असं कृष्ण बनवलेलं. आणि आमच्या घराच्या समोरच देवी मातेचं दुर्गा मातेचं मंदिर होतं. आणि त्याच्या पटांगणातच असा एक स्टेज पण होता. तर तिकडे बरेचसे असे कॉलनीचे सांस्कृतिक कार्यक्रम चालायचे. तर तिथेच माझा सुद्धा डान्स होता. माझा डान्स होता. त्यात सिनियर के जीतली मुलगी काय डान्स करणार ना. तर मला फक्त कृष्ण बनून मध्ये असं बासरी घेऊन उभं राहायचं होतं. आणि बाकीच्या राधिका अशा बाजूनी नाचणार होत्या. तर असा आमचा डान्सचा प्रोग्राम होता. पण तो डान्सचा प्रोग्राम काय झालं ना, आमचा डान्स सगळ्यात शेवटी म्हणजे रात्री 12 वाजता होता. तर रात्री 12 वाजता डान्स असल्यामुळे काय झालं, मी लहान होते ना, मला झोप यायला लागलेली. तर हा किस्सा हर्षदला ऍक्च्युली सांगून झालेला आहे एकदा, तुला आठवत असेल ना, मी सांगितलेलं. तर खूप मजेदार किस्सा आहे म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. तर म्हणजे एकदम मेमोरेबल आहे. इतकी लहान असताना ती घडलेली घटना पण मला अजूनही ती जशीच्या तशी आठवते. म्हणजे त्याच्यातच सगळं आलं ना. तर काय झालं ना, शेवटी रात्री 12 वाजता मग आमचा डान्सचा प्रोग्राम होता. तर झालं, गोपिका नाचायला लागल्या. अर्ध्याच्या वर डान्स होऊन गेला. आणि काय झालं, मच्छर यायला लागले स्टेजवर. आणि मला 1-2 मच्छर पायाला चावले. तेच डास म्हणा किंवा मच्छर म्हणा. तर ते मला 1-2 चावले पायाला. तर मी काय केलं ना, खूपच खाज अनकंट्रोलेबल झाली. मी काय केलं, बासरी सरळ हातातली खाली ठेवली आणि माझा पाय खाजवायला लागली. अगदीच लहान होती ना. ते लोकांना इतकं आवडलं, सगळी कॉलनीतलीच लोक ना आमच्या ओळखीची. तर सगळ्यांनी तो डान्स म्हणजे पूर्णही होऊन दिला नाही पूर्णपणे. तसेच सगळे धावत आले, अरे कृष्णाला मच्छर चावला, कृष्णाला मच्छर चावला करून सगळे स्टेजवर धावत आले. आणि मला उचलून घेतलं त्यांनी सगळ्यांनी. आणि तसंच उचलून मला घरी घेऊन आलेले. तर अगदीच मंदिराच्या जवळच आमचं घर होतं ना, म्हणजे कॉलनीत राहत असताना. तर तिकडे मग घेऊन आले मला. आणि मला कृष्ण म्हणजे एवढा आवडायचा की काय सांगू. म्हणजे दुसरा कुठला देवच नाही, कृष्ण इतका आवडायचा मला. तर लहानपणी, खूप लहानपणी. तर म्हणजे अगदी झोपताना मी छोटीशी मूर्ती मला माझ्या आजीने दिलेली, ती कृष्णाची मूर्ती घेऊनच मी झोपायची. इतकं मला कृष्णाचं ऑब्सेशन होतं. तर त्या रात्री ना मी बिलकुल काही माझा मेकअप रिमूव्ह केला नाही. ते कृष्णाचे कपडे, ते हार वगैरे सगळं तसंच. आणि इवन बासरी सुद्धा जवळ घेऊन मी अख्खी रात्र तशीच झोपली. मी बिलकुल ते काही काढायला दिलं नाही माझ्या आई वडिलांना. तर असा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला मला सांगा. तर मला तर अगदी कायम लक्षात आहे तो.
आणि आता ही कॉलनीतली लोक वगैरे आमच्या ओळखीची माझ्या ओळखीची जी ऐकतील ना तर त्यांनाही आठवेल. त्यांना ही माहिती आहे, खूप जवळची लोक आहेत ते. आणि ज्यांनी तो डान्स बसवलेला ना अवघडे काका त्यांचं नाव. तर ते काका सुद्धा अजूनही मला ना म्हणजे आता काही वर्षांपूर्वीपर्यंत अजूनही मी भेटली ना का मला कृष्णा म्हणूनच हाक मारतात. तर हे विशेष, तर खूप बरं वाटतं त्यांच्या तोंडून ते कृष्णा असं ऐकलं ना तर खूप बरं वाटतं. माहितीये, खूप सुंदर छान शब्द. वाटतं. हा, खूप बरं वाटतं मला. तर आता आजचा ब्लॉग मी हा इथेच संपवते. तर आजचा माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. बाय. बाय. तर आता रात्री 12 वाजताची ही क्लिप जोडत आहे सोबतच. तर रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही जागे होतो आणि जसे 12 वाजले तसा आम्ही पाळणा मग कृष्णाचा हलवला. कारण का रात्री 12 वाजता पाळणा हलवायचा असतो ना, तर शास्त्राप्रमाणे आम्ही तसा 12 वाजता पाळणा हलवलेला आहे. जास्त काही ते गाणी वगैरे ते काही मला एवढं येत नाही, पण एवढंच करून मग आम्ही झोपलो.